राईट साईडला प्रेक्षक बसले आहेत आपले मुंबईवाले फुलवाले. सॉरी तुम्हाला एकदा मी बोलतोय, थोडं ग्राउंडच्या मागे बहा, बाउंड्रीच्या थोडं मागे बहा, बसायचं आहे. काय चुकलं असेल तर क्षमा असावी. थोडं बाउंड्रीच्या मागे बसायचं आहे राईट साईडला. हॅलो, मदतीसाठी आव्हान आहे. कुमार जितेश चंद्रकांत बारी वय 27 दोन्ही हा क्रिकेटर आहे. याच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत. तर कोऑपरेट कोणाला सहकार्य पैशाची मदत करायची असेल तर प्लीज कुमार जितेश चंद्रकांत बारी वयाच्या 27व्या वर्षी दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत. तर विनंती आहे, नम्र विनंती आहे, कुमार रिंकी चंद्रकांत बारी हिला तुम्ही सदळ असते मदत करा. आत्ता जर मदत करायची असेल डाव्या साईडला स्कॅनर लागलेला आहे. पहिला आता चेंडू. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे या. रिवास्टोक लगा तो आबाद नाही तो बर्बाद, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. हॅलो हॅलो, धन्यवाद डीजे. जय योगेश्वर मंडप डेकोरेटर हितेश घरत उर्फ काल्या मंडपवाला यांचं सुद्धा योगदान आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद योगेश्वर मंडप डेकोरेटर हितेश घरत. तर मला एक गोष्ट समजत नाही, कारण विविन रिचर्ड सरांनी सांगितलं होतं पहिला चेंडू तुम्ही बॅटवर घ्या, तो ड्राईव्ह करा. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याची काय गरज होती काय? मालवणी भाषेमध्ये बोलायचं झालं तर कावळा बसाक आणि फांदी तुटाक, करी गेलो रंकाळो आणि झालो संकाळो, मागतोलो भजी आणि खातोलो वडो, असं झालं या फलंदाजाचं. हॅलो, राईट साईडला बाउंड्रीच्या मध्ये बसलाय त्यांनी साईडला बसायचं. कमिटी मेंबर थोडं लक्ष द्यायचं आहे. राईट साईडला थोडं मागे बसायला सांगायचं आहे. अंतिम सामना आहे, अटीतटीचा सामना आहे. सीमा रेषेच्या आतमध्ये तुम्ही बसल्यात तर थोडंसं बाउंड्रीच्या मागे व्हा, नम्र विनंती आहे. आकाश पुढचा चेंडू आहे, फुलपीच चेंडू होता बघायचा, मिडॉन क्षेत्रामध्ये तिकडे झालाय, डायरेक्ट का हिट केला होता. भावेशला तुम्ही बघत आहात. बघा, अंपायर्सला जर वाटलं का तुमच्या ऑफ स्टंपच्या चुकीमुळे विकेट किपरला त्रास होतोय तर अंपायर तुम्हाला पहिली वॉर्निंग देणार. नाही ऐकलं 3 धावा पेनल्टी आहेत. क्रिकेट आहे, नियम सगळ्यांसाठी आहे, कोणी आमचा नाही. आहा हा, चेंडू पडल्यावर थोडासा लो राहिला होता. विकेट बघा, कारण संध्याकाळ जसजशी व्हायला लागली तेव्हा लगेच विकेट पुन्हा एकदा थोडीशी थंड झाले, जी तापलेली होती दुपारच्या वातावरणामध्ये. 2 दिग्गज संघ आहेत, बिलोजी स्पोर्ट्स आणि जेम्स बॉन्ड. ब्रँड बनायचा असेल, क्वालिफाय व्हायचा असेल तर बघायचं, कारण या दोन्ही संघांना ही मॅच महत्वाची आहे. आकाश बॉलिंग करताना तुम्ही बघताय ना, कळायचा होता मानपाड्याला, चेंडू गेला सानपाड्याला. ऑन साईडला कळायचा होता, ऑफ साईडला गेला असं म्हणायला हरकत नाही. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत, 2 धावा अजूनपर्यंत झालेल्या बघायच्या. आजच्या दिवसांची शेवटची मॅच आहे या. कवरा पब्लिक आहे, बाप रे बाप, सगळ्या ठिकाणी जर बघितलं तर खच पब्लिक बसलेलं आहे. आणि या मॅचचा आनंद घेताना सगळं पब्लिक आहे येऊन बसला. यूट्यूबच्या माध्यमातून कवरा पब्लिक आनंद घेतोय अजूनपर्यंत जर बघितलं तर. हा बघा, घुटना टेक तमाशा देखचा हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. रॉक साईड विरुद्धकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये पारितोषिक आहे. सध्या ताज हॉटेलमधून स्पेशल शुभेच्छा येत आहेत. ताज हॉटेलचे सिनियर मॅनेजर आज इकडे आहेत. त्याच्यानंतर प्रसिद्ध उद्योजक किशोर पाटील यांच्या सुद्धा शुभेच्छा इकडे आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी. धन्यवाद किशोर पाटील. तर आज ही मॅच तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून बघत आहात. भाऊ आणि किशोर पाटील यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. एकाने ताज हॉटेलमधून ही मॅच लाईव्ह बघतोय, तर किशोर पाटील प्रसिद्ध उद्योजक सध्या इकडे नाहीत, दुबईला आहेत, तिथून ते मॅचचा आनंद घेत आहेत. शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद किशोरजी. मॅच थोडीशी थांबते, बघायचं आहे. आज गुलमोहरचं हे मैदान पुरापाडा आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग अर्नाळा ते बोर्डिंग विभाग 2025 मध्ये
ही मॅच एक जबरदस्त. पर्व तिसऱ्यामध्ये तर तुम्हाला 6 ट्रॉफी नाही दिसणार. पर्व तिसऱ्यामध्ये तुम्हाला 12 ट्रॉफ्या दिसणार. सन्मान्य महेश वजे साहेबांनी हे डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे पुढच्या वर्षी आणखीन टेबल वाढवावी लागणार. 6च्या जागी 12, डायरेक्ट 6-12. मर्सिडीज गाडीवाला XV50 जर गाडीवाला Volvo मर्सिडीज गाडीवाला XV50 जर गाडीवाला BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला पंडारी शेट पडके बिगड़वाला बिन तोड़ चकड़े वाला पंडारी शेट पड़के बिगड़वाला बिन तोड़ चकड़े वाला पंडारी शेट पड़के बिगड़वाला बिन तोड़ चकड़े वाला पंडारी शेट पड़के बिगड़वाला बिन तोड़ चकड़े वाला यस कॅमेरामॅन समोर मंडप मध्ये कॅमेरा मारा. डान्स चालू होणार आहे. हितेश कुडू, दुर्गेश कुडू, शाबाश. बॅटरी फुल चार्ज झालेली आहे. आहा वाह, ऐसाला झुकेगा नहीं, क्या बात है. दुर्गेश कुडू सेकंड गोटे अंपायर. पंढरी शेठ वाह वाह भाई वाह. वाह काय स्टाईल आहे. पंढरी शेठ तुम्ही नाद केला ठेव. चला चला लवकर चला प्लीज. हा डान्स होता पंढरी शेठ. काय डान्स केला जबरदस्त या गाण्यामध्ये. उद्या येणार सोनाली भोईर, दादू, जगदीप पाटील. मग किती डान्स होणार उद्या. उद्या तर अख्ख्या ग्राउंड मध्ये डान्स होणार आहे. हे सर्व दिग्गज सिंगर उद्या येणार आहेत. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. धावसंख्या ती म्हणजे 8. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे मित्रांनो. शनिवार वार आहे आणि याच शनिवारी हनुमानाला आपण शेंदूर का वाहतो. खूप मोठा इतिहास माझ्या चीपमध्ये आहे. मी आतापर्यंत कधीच कुठली कादंबरी, कुठलं पुस्तक, कुठला मोबाईल याचा समोर ठेवून मी कधीच कोणाला इतिहास सांगितलेला नाही. ही सर्व माझ्या कुलदेवतेची, आई जीवदानीची, आई गावदेवीची, आई सातेरी देवीची कृपा आहे. गुड बॉल खाली राहिला होता बघा दुपारच्या सत्रामध्ये. थँक्स अंपायर सांगतात. लेग बाय. धन्यवाद. 3 ग्रेट अंपायर गंभीर पाटील जी, जगदीश बोईर जी, खालिद सय्यद जी, 3 ब्रह्मा विष्णू महेश तुम्ही बघतायत अंपायरच्या स्वरूपामध्ये. सकाळपासून या तडकाफडकी गरमीमध्ये जबरदस्त डिसिजन. दॅट्स अ ग्रेट अंपायर इन टेनिस क्रिकेट वर्ल्ड. षटक संपते पहिलं आणि धावसंख्या ती म्हणजे 9. 9च्या सरासरीने इकडे सुरुवात झालेली आहे. 5 षटकांचा सामना. डू ऑर डाय कंपल्सरी. मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे. थोडंसं क्रॅम्प आलेलं आहे. बदली खेळाडू म्हणून दुसरा खेळाडू आतमध्ये जातोय. हेच काम
वयाच्या 15व्या वर्षी ब्रेबॉर्न स्टेडियमवर पाकिस्तान संघाकडून सचिन रमेश तेंडुलकर सरांनी केलं होतं. ज्या वेळेला जावेद मियादाद आणि अब्दुल कादिर हे बाहेर गेले होते, सचिन सर 15 वर्षाचे असताना तिकडे बसले होते. त्यांना ऑफर गेली, फिल्डिंग करशील का पाकिस्तान टीमसाठी, आणि सचिन सरांनी ते काम केलं होतं. बदली खेळाडू, आता इथे सुद्धा एक खेळाडू बदली होतोय. बिलोजी स्पोर्ट्स 12वा खेळाडू पाठवा जरा. आज फलंदाजी करणारा संघ मालक सन्मान्य नागेश तलेकर 7077 त्यांचा नंबर आहे, आवडता नंबर आहे. जीवदानीच्या खाली खूप चांगलं दुकान आहे. मात्र संघ मालक आहेत. मात्र बघायचे खेळाडू कशी कामगिरी इकडे करतील, कारण दोघांसाठी ड्यू ऑर डाय ही महत्त्वाची मॅच आहे. हॅट्रिक 6 2000 हर्षद भाई यांच्याकडून, हर्षद दादाकडून हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. न्यू गोलंदाज मिस्टर साहिल. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता, स्क्वेअर करायचा होता. बघा दोन्ही फलंदाजांना एक वॉर्न करतोय. बघा जर तुम्ही सांगितला आणि अंपायरने वाईट दिला, मग अंपायरचं तिकडे काय काम आहे. आर्ग्युमेंट तुम्ही करू नका. अंपायर याच्या पुढे आर्ग्युमेंट केलं, मला सिग्नल करा, 3 धावा पेनल्टी मिळणार. तुम्ही सांगितलं आणि अंपायर देतील, त्यांचा काय फायदा आहे. गुड बॉल, अतिशय चांगला चेंडू आहे. डोंट आर्ग्युमेंट अंपायर. यष्टींची देवता आणि क्रिकेटची देवता, आणि त्याच्यानंतर कोण देवता तर अंपायर. मित्रांनो, स्टीव्ह बकनर सरांनी 16 वेळा सचिन सरांना नॉट आऊट असताना आऊट दिलं. सचिन सरांनी कधीच मागे नाही बघितलं. खूप अत्याचार झाला, आणि ते सुद्धा 90 आणि 100 मध्ये खेळताना. असं 27 वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झालं, म्हणजे 127 शतकं असती सचिन सरांची. पण अंपायरच्या चुकीमुळे ते झालं, पण त्यांना आपण काय बोलू शकत नाही. आता मात्र बघा ऑफस्टमच्या अगोदर शफल झाले. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आगरी समाजाचा, महाराष्ट्राचा, मुंबईचा, सेंट्रलचा, आगरी कोळीचा एक असा फलंदाज ज्याच्या नावावर कितीतरी रेकॉर्ड आहे, मंगेश वैती. मीरा भाईंदर बिग बॅश 17 चेंडूमध्ये 50 धावा करून इतिहास रचला होता मंगेश वैती यांनी, जो आपल्या आगरी समाजाचा आहे. पुढे आले, जागा बनवली, स्टेप आउट मध्ये टायमिंग कमी पडलं, प्रॉपर टायमिंग नाही, एलिव्हेशन कमी आहे, आणि फलंदाज बाद. दैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरेला, दैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरेला, माझी एकविरा आईची. धन्यवाद. आगरी कोळी लोकांचं श्रद्धास्थान कुलदेवी आजाई एकविरा देवी वेहरगाव. पंच पांडवांचा प्रवास संपला. एक आशीर्वाद दिला, एक कोंबड्याच्या स्वरूपामध्ये, का एका रात्रीमध्ये जर माझं मंदिर तुम्ही बांधलं तर तुमचा 14 वर्षाचा वनवास इकडे संपेल, आणि एका रात्रीमध्ये आई एकविराचं मंदिर बांधलं गेलं. मित्रांनो, तेच गाणं तुम्ही आज इकडे ऐकलं. खंडोबा आणि एकविरा देव आगरी कोळी लोकांचं श्रद्धास्थान आहे, कुलदेवत आहे, असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इकडे आहे साहिल आणि न्यू बॅटर रवींद्र. शॉट ऑफ लेन नाही, कॉल दिला. खेळाडूच्या हातामध्ये डायरेक्ट बोलतोय गेला. लक्ष होतं बॅटरचं, जे धनय शाह. महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघ मालक हृदयाचे ठोके तर वाढणार. ओव्हर पिच, क्या बात आहे. कव्हर्स मध्ये खरोखर एक्सिलेंट स्ट्रोक होता. मात्र बाप रे बाप, डोक्याला झाला ताप. दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवले या खेळाडूने, कदाचित तसं म्हटलं असेल यांनी. धावसंख्या 11. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. जर बघितलं तर 2 बॅटर आहेत, 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आजच्या दिवसांची ही शेवटची मॅच आहे. साहिल
पुन्हा एकदा बॅकफूट पंच तिकडे करतायत, सिंगल्स मिळेल तिकडे आणि या सिंगल्सनी 6च्या सरासरीनं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 12. प्रथम फलंदाजी करताना 2 गडी बाद. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघताय DBN लाईव्ह. प्रवीण पाटील, तर गुणलेखक विशो आणि निशांत भोईर, अंपायर गंभीर पाटील, जगदीश भोईर, खलील सय्यद, डीजे वालेच्या माध्यमातून रानोबा, दनेश भोईर, मंडप एंड डेकोरेटर्स, ओमकार मंडप डेकोरेटर्स, फोटोग्राफर हर्षद भोईर, खंडेराव घरत, के रिटायर TC हेड आहेत, ज्यांनी बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समॅन ही पारितोषिके दिलेली आहेत या स्पर्धेसाठी. तर बघायचं आहे व्यासपीठ फुललेलं आहे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीनं, ग्राउंड फुललेलं आहे सर्व रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीनं. यूट्यूबच्या माध्यमातून सध्या बोलबाला जम्मू काश्मीर, इंग्लंड आणि स्पेशल दुबईवरून शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी. धावसंख्या आहे ती म्हणजे 6च्या सरासरीने 12. तर उद्या जर बघितलं तर पक्की धमाल येणार आहे, कारण जगदीश पाटील, दादूस, सोनाली भोईर सिंगर त्या आल्यानंतर किती मजा येणार सांगण्याची मला गरज आहे. शटअप लाईन पुल केलाय, या पॉवरफुल झालाय, डायरेक्ट मंडप मध्ये डायरेक्ट केला, हिट काम झालं फिट फलंदाजाचं असं म्हणायला हरकत नाही. या षटकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 18. तीन षटकारासाठी 2000 रुपये हर्षद दादा यांनी लावलेले आहेत. बघायचं ते कोणाकडे जमा होतील. हलक्या त्याने खेळून काढलाय, सिंगल्स मिळेल. धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 19. मित्रांनो, या विश्वातला एक असा गोलंदाज होता ज्यांनी फक्त एका टेस्ट मॅच मध्ये 19 विकेट घेतल्या होत्या आणि एका इनिंग मध्ये ज्यांनी 10 विकेट घेतल्या होत्या. असा पराक्रम करणारा इतिहासामध्ये दुसरा तिसरा कुठला गोलंदाज नसून त्याचं नाव होतं जिम लेकर. यांनी आपल्या नावावर इतिहास केला होता. एका टेस्ट मॅच मध्ये 19 विकेट आणि एका इनिंग मध्ये 10 विकेट. हर्षद US वाले 3 षटकारासाठी 5000 रुपये. रवींद्रसाठी स्पेशल हे पारितोषिक आहे. रवी शॉट ऑफ लेन, क्या बात आहे. बघा लवकर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा ही खासियत आहे, कारण जेव्हा मातीची विकेट, आता जर बघितलं तर कॉन्क्रीट विकेट झालेले आहेत, डांबराच्या विकेट भिवंडीमध्ये जास्त आहेत. मात्र पूर्वी काय होतं, पूर्वी जे क्रिकेट होतं ते अफलातून क्रिकेट होतं आणि त्या क्रिकेटची आठवण म्हणजे सगळ्या मातीच्या विकेट असायच्या. आणि तीच हे खरोखर या क्युरेटरला पण हेड्स ऑफ आहे ज्याने ही पिच, किशोर पाटील मामा आणि कमिटी मेंबर, अफलातून आहे पिच. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, सिंगल्स मिळेल. बघा कॉल दिला होता, तू ये मी ये, आखो आखो का इशारा तिकडे झाला होता. एकच धाव तिथे मिळाली आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा इकडे होत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, उद्या ग्रँड फिनाले. बघायचं आहे सगळ्यात मोठी बाहुबली ट्रॉफी कुठला संघ मालक आपल्या घरी घेऊन जाईल. पुन्हा एकदा बघा, कारण प्रॉपर टायमिंग नाही, एलिव्हेशन पुन्हा एकदा कमी आहे. ऑन साईडला खेळायचा होता, ऑफ साईडला तिकडे चेंडू गेला. सिंगल्स तिकडे मिळाली आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 21. 2022 IPL ग्लेन मॅक्सवेल सगळ्यात जास्त षटकार, 21 षटकार मारले होते. शुभ आकडा पुन्हा एकदा इकडे आलेला आहे. धावसंख्या ती म्हणजे 21.
जय मात्रे. गुड बॉल खरोखर बघा लाईन बघा. आणि त्यावेळेला तर वेस्ट इंडिज संघामध्ये तोफखाना होता. व्यासपीठावर जे जुने क्रिकेटर इकडे बसले असतील त्यांच्या माहितीसाठी सगळ्यात हायटेड गोलंदाज होता जोएल गार्नर. आणि जेव्हा जेव्हा सनी गावस्कर बॅटिंग करायचे तेव्हा त्यांना वाटायचं का जोएल सर पहिल्या माळ्यावरून गोलंदाजी करतात, एवढी त्यांची हाईट होती. षटक संपते तिसरं. धावसंख्या 7च्या सरासरीने 21. ड्रिंक्स टाइम. देऊल सजविलान माझे एकवीराईचा एकवीराईचा. ते झेंडा तो लाविलान माझे एकवीराईचा एकवीराईचा. थँक्यू डीजे. थँक्यू. आता ओव्हरचा ब्रेक चालू आहे, परंतु इनिंग्सच्या ब्रेकमध्ये एक इनिंग संपल्यानंतर संघ मालकांचा सत्कार इथे होणार आहे. तर मी विनंती करतो जे आता नावं घेतो त्या संघ मालकांनी स्टेजवर यायच्या इनिंगच्या ब्रेकमध्ये जशी आपली नावं घेतील त्याप्रमाणे. जेम्स बॉन्ड संघाचे संघ मालक नागेशजी तळेकर, त्याच्यानंतर जय मल्हार संघाचे संघ मालक जतीन पाटील आणि निकेत भोईर, बिलोजी स्पोर्ट्सचे संघ मालक हर्षद भोईर, पाटील ब्रदर्सचे संघ मालक विश्वास पाटील आणि दत्तप्रसाद कोल्हापूरचे संघ मालक नागेश भोईर ह्यांनी जरा स्टेजची इनिंगची जेव्हा ब्रेक होईल तेव्हा स्टेजजवळ यायचं आहे, त्यांचा सत्कार होणार आहे. धन्यवाद. हॅलो चिक फुल पिच डिलेवरी. थोडासा स्टेट ड्राईव्ह तुम्ही बघितला. कॉल दिला. चला सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 23. 23. IPL मध्ये सगळ्यात जास्त मॅन ऑफ द मॅच कोणाला मिळाले होते? 23 वेळा 360 डिग्री प्लेअर अब्राहम डिव्हिलियर्स म्हणजेच ॲबी डिव्हिलियर्स याला 23 वेळा मॅन ऑफ द मॅच मिळाला होता. धावसंख्या 23. हो 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 नाही, हाईट आहे. चांगला प्रयत्न केला होता, नाहीसा नाही. मला कपिल देव निकन सरांची आठवण झाली. 1983 मध्ये विविन रिचर्ड सरांचा जो कॅच पकडला होता, गोलंदाज होते मदन लाल, मात्र तो कॅच पकडला होता T20 वर्ल्ड कपचा फायनलचा कॅच सूर्यकुमार यादवचा कोणच विसरू शकत नाही. 25 धावा. हा आकडा तमाम हिंदुस्थानासाठी खूप मोठा आकडा आहे. 25 जून 1983 ला कपिल देव निकन सरांनी वर्ल्ड कप उचलला होता. थोडंसं थांबा जरा धूळ आहे, गाडी येते. सरबतचा टँकर आलेला आहे. संध्याकाळ झाल्यानंतर प्रत्येकाने या सरबत पिऊन जा. पुलटॉस चेंडू आहे. कार्पेट डाऊन द ग्राउंड. डीप लॉंग ऑन. पुन्हा एकदा कॉल दिला दुसऱ्या धाव्यांसाठी. डायरेक्ट हातामध्ये आला असता तर कदाचित वेगळं किंवा मागे टप्पा पडला असता असं गोलंदाज सांगतोय. 27. वन बाउन्स हा चेंडू बघा मिड विकेट क्षेत्रामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय 4 धाव्यांसाठी. आणि या
आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते 31 31 सॉरी 31. लहान मुलाला विनंती आहे प्लीज मॅच सुरू असताना आतमध्ये येऊ नका. षटक संपल्यावर आला तरी चालेल. आकाश पुन्हा एकदा फुलपीट डिलिव्हरी बघायचं आहे डीप ऑडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये. इकडून जर बघितलं एका साईडने आला मनीष पांडे, दुसऱ्या साईडने आला चंकी पांडे आणि मधीच थांबले अनन्या पांडे. चौतीस. लिटिल मास्टर टेस्ट क्रिकेट 10,000 धावा करणारे वेंगुर्ला उभा दांडा ओरिजिनल गाव सुनील मनोहर गावस्कर 34 शतक कोण विसरू शकत नाही. हर्षद गरत US वरून आलेले आहेत. 3 हॅट्रिक षटकार मारा 5,000 रुपये मिळवा. रवींद्रसाठी चा पैसा आहे सोडू नका. शेवटचा चेंडू आहे. आकाश यांच्या षटकामधील 34 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे बघायचा डॉट जाईल का. यस मागून आवाज आला डॉट. चेंडू गेला डॉट. क्या बात आहे. भविष्यवाणी तिकडे सक्सेसफुल झाली. आणि आता जर बघितलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 34. 34 धावा. अजून देऊल बांधूनी मनाचा मानपुरा केला मनाचा मानपुरा केला न माझे एकवीरा आईचा एकवीरा आईचा. चिराग पाटील स्विंगचे सुलतान. या अगोदर प्रत्येक मॅच मध्ये चिरागला बघितलं एक्सलेंट गोलंदाजी करताना. कारण त्यांची खासियत आहे बघा. शेन वॉन मुथैया मुरलीधरन त्याच्यानंतर इंडियन टीमचे सुभाष गुप्ते चंद्रशेखर या सगळ्यांची आम्हाला आठवण सकाळीच करून दिली होती या गोलंदाजानं. चिराग शेवटचं षटक आहे. पहिला आता चेंडू फुल पिच डिलिव्हरी ऑन ड्राईव्ह करायचा होता. जबरदस्त हिट केला होता मात्र तिकडे मिस्टर स्टोक्स असा म्हणायला हरकत नाही. पहिला चेंडू चिराग टाकतोय डॉट. फलंदाज झालाय हॉट. 34 पहिला चेंडू डॉट. शेवटचं षटक पुन्हा एकदा चिराग. पुन्हा एकदा बघा आडवा पट्टा. स्प्रे पाहिजे असेल तर तुम्ही घ्या अंगावरती काढू नका प्लीज. सिंगल्स मिळाली. धावसंख्या 35. जय योगेश्वर मंडप खंबाळा यांच्याकडून काल्या घरत यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी खरोखर खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. धन्यवाद. चल मित्रांनो बघा आजचा थोडासा इतिहास सांगतो का. आजच्या दिवशी हनुमानाला शेंदूर का वाहतात. एक दिवस सीतामाता शृंगार करत असताना हनुमानजी तिकडे आले आणि सीतामाता शेंदूर लावत होती आपल्या कपाळाला. तेव्हा हनुमानाने सीतामाताला विचारलं तर हा शेंदूर तू का लावतेत. तर सीतामाताने सांगितलं प्रभू रामचंद्र यांच्या मोठ्या आयुष्यासाठी मी हा शेंदूर लावते. त्याच वेळामध्ये हनुमानजी तिकडून गेले आणि पुन्हा एकदा तिकडे आले. अख्ख्या अंगाला शेंदूर लावला होता. त्यावेळेला प्रभू रामचंद्र तिकडे आले. सीतामातेने विचारलं अरे तू अख्ख्या अंगाला शेंदूर का लावलाय. तर हनुमानाने सांगितलं सीतामाता तू जर एवढंसं शेंदूर लावून प्रभू रामचंद्राचं जर आयुष्य वाढू शकतं तर मी तर माझ्या अख्ख्या अंगाला शेंदूर लावलाय. मग प्रभू रामचंद्राचं आयुष्य किती वाढेल
तेव्हापासून शनिवारच्या दिवशी हनुमानाला आपण शेंदूर वाहतो. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. हॅट्रिक घेतली तर परेश भाऊन कडून पुन्हा एकदा 500 रुपयाचा भारदूषे का फुलटा चेंडू आहे ऑन साइडला गेलाय. पुन्हा एकदा आरपार धावा मिळतात. इकडे 6 षटकार इकडे मिळतोय. संधी मिळाली, संधीचं सोनं केलं. 6 धावा. पांडवांचा धर्म ये बंधवाचा देवलाला आईच पाया बांधून मनाचा मान पुरा केला. देवलाला आईच पाया बांधून. बॉलिंगचे केसरी दादांचं इथे आगमन झालेलं आहे. एक टायमाला केसरी दादा स्विंगचे सुलतान होते क्रिकेटमध्ये. तर केसरी दादा वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय दया मानकर दादा सुद्धा इकडे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आज आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. सन्माननीय देवेंद्र भोईर दादा सुद्धा इकडे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. विकेट तिकडे गेली, फलंदाज तिकडे बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅटर चिराग यांच्यासाठी बघायचं आहे. चिराग यांनी जर हॅट्रिक घेतली, 2 चेंडू शिल्लक आहेत. परेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक चिरागला दिलं जाईल. बघायचं आहे, सुवर्ण संधी आहे. अजूनपर्यंत हॅट्रिक झालेली नाही आजच्या दिवस आणि कालपासून सुद्धा झालेली नाही. 41 शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 41 धावा आहेत. आगरी समाजासाठी स्वाभिमान वाटावा, अभिमान वाटावा अशी आगरी प्रीमियर लीग 2025. फुल पिच डिलिव्हरी आहे. स्ट्रेट ड्राइव्ह, क्या बात आहे. मुंबईचा मरीन ड्राइव्ह, सचिन तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राइव्ह आणि विराट कोहलीचा कव्हर ड्राइव्ह. नाद नाही करायचा मित्रांनो. अफलातून शॉट. चेंडू जातोय सीमा पार आणि धावा होत आहेत 45. रोहित शर्मा टी शर्ट क्रमांक 45. शेवटचा चेंडू आहे. बघायचा आहे, शेवटच्या चेंडूवर आम्ही भरपूर वेळा इतिहास होताना बघितलेला आहे. मात्र खरोखर फलंदाजाचं मी कौतुक करेन. कुणाल तिकडे मला कुणालच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राइव्ह बघा. कारण कुठल्याही क्रिकेटरला वाटतं का स्ट्रेट ड्राइव्ह गेला पाहिजे आपला. स्टोक्स गांजा ग्रुप कडून चौका मारला, पुन्हा एकदा छक्का मारला तर 500 रुपये. आता मात्र ऑफस्टमच्या बाहेर थोडासा छेडखानी करण्याचा प्रयत्न इकडे केला होता. फलंदाज तिकडे बाद. वाईटचा इशारा. 46. हो, आजच्या दिवसांचा जर उच्चांक बघितला तर 60 धावेंचा उच्चांक आहे. त्याच्या खालोखाल 50 धावा, 49 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे. बघायचा ऑन साइडला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. स्क्वेअर लीग क्षेत्रामध्ये तिकडे चेंडू जातोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. असं वाटत होतं का डिस्कवरी चॅनल बघतोय आणि डिस्कवरी चॅनलमध्ये हरण कसं जोर जोरात धावतं तसे दोन्ही फलंदाज तिकडे धावत होते. या 2 धावा इम्पॉर्टंट होतील का सेकंड इनिंग मध्ये आपल्याला समजेल मित्रांनो. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली 48. आता 30 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 49. कमान डीजे.
हॅलो 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 संघमालकांना बोलून घेऊ. मग अशी अलाउन्स केलेले संघमालकांनी कृपया व्यासपीठावर यावे. आज आपल्या आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीगसाठी पाहुणे आलेले आहेत. वसई प्रगती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड वसईचे आणि पांजूगावचे आगरी समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय श्री देवेंद्रजी भोईर आलेले आहेत. मी वैभव पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी देवेंद्र भोईर साहेब यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात यावे. सचिन पाटील आले आहेत, त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. त्याचप्रमाणे आपल्या वसई तालुक्यातील नामांकित वकील आणि वसई प्रगती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक माननीय द्या मानकर साहेब आलेले आहेत. त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अरुण घरत यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात यावा. आपले आगरी युवा प्रतिष्ठानचे देणगीदार माननीय सचिन पाटील आलेले आहेत आणि त्यांच्या धर्मपत्नी भावना पाटील आणि सचिन पाटील या आपल्या आगरी युवा प्रतिष्ठानचे देणगीदार आहेत. त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात यावा. मी परेश पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात यावा. अशीच सढळ हस्ते आपण वारंवार मदत करायला याची आम्ही आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो आणि आपण सचिन पाटील या आपल्या आगरी युवा प्रतिष्ठानची खंबीर एक नेतृत्व देखील आहे आणि खंबीर आपल्या पाठीशी उभे असणारे हे गांजा क्राफ्टचे देखील प्रमुख अर्नाळा ग्रामपंचायत सदस्य सौ भावना सचिन पाटील या देखील आपल्या देणगीदार आहेत. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. हॅलो हॅलो. प्रत्येक शेतकऱ्यासाठी जगदीश भोईर यांना गांजा ग्रुप सचिन पाटील यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक. अजून एक पारितोषिक मिलिंद भोईरसाठी हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपये निशाद भोईर यांच्याकडून आणि हर्षद भोईरकडून 2000 रुपये प्रत्येक हॅट्रिकसाठी. संघमालकांची नावं मी अनाऊन्स करतोय, त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. श्री नागेश तळेकर, जेम्स बॉन्ड, जतीन पाटील, जय मल्हार, तसेच निकेत भोईर असेल त्यांनीही देखील व्यासपीठावर यावे. हर्षद भोईर, भिलोजी स्पोर्ट्स, विश्वास पाटील, पाटील ब्रदर्स, कृपया हे संघमालक इथे उपस्थित असतील त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे.
तर दोन्ही फलंदाजांनी आपला अकाउंट इकडे ओपन केलेलं आहे. आकाश आणि जगदीश 1-1 या धावसंख्येवर खेळतात. 49 धावांचं टार्गेट आहे. हॅलो यस अंपायर थँक्स. बाईचा तिकडे इशारा येतोय आणि एके धावींशी जर बघितलं तर परेश धावसंख्या 3 झाले. 49 धावा करायच्या गेले वर्षाचा ह्यो ब्रँड आहे बिलोजी स्पोर्ट्स. काय म्हणशील? यस सर, खरोखरच गेल्या वर्षीचा ब्रँड आहे बिलोजी. तसंच दिवेश पाटील, आकाश पाटील आहे आणि स्ट्राईकवर जगदीश भोईर गेले मॅच त्यांनीच घेऊन सांभाळलेले होते. आणि बघूया जगदीश भोईर करून दाखवतील आणि दिवेश पाटील हे सुद्धा करून दाखवतील. हो येस, कारण बघायचं आहे, कारण मॅच आहे. पुन्हा एकदा लेग बायचा इशारा येतोय. धन्यवाद. धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 4. खरोखर सर गेल्या वर्षी बिलोजी स्पोर्ट्स ह्या फायनलमध्ये विजेता संघ होता. बघूया यावर्षी काय ठरतंय, विजेता होतंय का अविजेता होतंय. हो येस, कारण सगळे दिवस सुगीचे दिवस नसतात, दररोज दिवाळी नसते असं आम्ही नेहमी सांगितलेलं आहे. मात्र बघायचं आहे कारण काय कारनामा करेल बिलोजी स्पोर्ट्स. गेल्या वर्षीचे कारण अप्रतिम ब्रँड नंबर 1चे राहिलेले आहेत. पुढचा चेंडू, क्या बात आहे, घटना टेक, तमाशा देख, चेंडू जाईल का आरपार. सलामी देण्यासाठी तिकडे गेलेला आहे. एक्सलंट शॉट, दॅट्स द बिगेस्ट 6. धन्यवाद तुझे. यस सर, तुम्हाला बोलायला हवाई फायर चालू होत आहे आणि पारितोषिक सुद्धा लागलेलं आहे. गांजा ग्रुप तर्फे सचिन पाटील यांच्यातर्फे प्रत्येक शेतकऱ्यासाठी जगदीश भोईर यांना 500 रुपये यस, प्रत्येक विकेट साठी 500 रुपये. धन्यवाद. क्या बात आहे, अप्रतिम. पुन्हा एकदा चेंडूचा टप्पा बघितला तेव्हा बघा बॅकफुट पंच करायचा होता. आणि परेश जर एक गोष्ट बघितली तर शनिवार रविवार ईडीवाल्यांना सुट्टी असते, म्हणून दानशूर व्यक्ती पैसा बघा बिंदास खर्च करतायत. यस सर बघा दानशूर व्यक्ती येत आहे, आपल्याकडे येत आहे बक्षीस सावण्यासाठी. हे बघा नवनीत पाटील कॅनडा, कोणी षटकार मारा, 500 रुपयाचं पारितोषिक. यस, हा एटीएम भरलेला आहे, कोणी पण षटकार मारो, 500 रुपये. यस वाल्यांकडेंचं 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. यस सर, बक्षीसवर बक्षीस. गांजा ग्रुप पण आता कॅनडा आणि US जर परेश जर बघितलं आणि वसई प्रगती आज इकडे संपूर्ण जी बँक आहे इकडे आलेला आहे. तुम्ही कराल यांना फोन तर तुम्हाला मिळेल लोन. खरंच सर, प्रगती बँक वाले आले, बँक बॅलन्स घेऊन आलेले आहेत. बघूया शेतकऱ्यासाठी किती अकराबाजी आणि बक्षीस लावत आहेत. हे एटीएम भरलेलं आहे, प्रगती बँकेचं एटीएम आहे ना, हे भरलेलं आहे, हे कधी खाली नाही होणार. खरोखरच सर एटीएम प्रगती बँकचं भरलेलं आहे आणि खरोखरच ते लावतील बक्षीस. प्रत्येक शेतकऱ्यासाठी 1000 रुपये लावतील, मला आशा आहे. हो यस, प्रगती बँकेच्या बाजूला एक मस्त कोनवाला आहे, तर तुम्ही खानाल तिकडे जाऊन जर कोण ना तर तुम्हाला लोन 100% मिळणार. यस सर, लोन काढा, भरायची ताकद ठेवा, तेच मी सांगतोय. आपल्या आगरी समाजाची शान आहे वसई प्रगती बँक. यस, प्रगतीवाली सांगतात बिंदास लोन घ्या, नंतरच आम्ही बघून घेऊ काय होणार ते. फुलपेट डिलारी आहे बघायचा, एक श्वान पथक झोपलेला आहे, त्याची झोप काय अजून उडालेली नाही. हा श्वान बघा, हा 12वा खेळाडू सांगतो मी दमलोय, तुम्ही फिल्डिंग करा, मला थोडंसं झोपायचं आहे. यस सर, यस सर, गांजा ग्रुप तर्फे जगदीश भोईर यांनी चौकार ठोकले की 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सचिन पाटील चौकार आणि षटकारासाठी पारितोषिक आहे. गांजा ग्रुप सचिन पाटील कॅनडा, नवनीत पाटील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. धावसंख्या ती म्हणजे 14, धावा करायच्या 49. नाम है बिलोजी स्पोर्ट्स खंबाला. बघा शटअप लेन चेंडू होता आणि काय आयडिया केली. यस सर, मला सुद्धा अभिमान आहे. हा शॉट मारलेला आहे जगदीश भोईरने, लेग साइडला काय वळून मारलेला आहे आणि 500 रुपये मला तरी वाटते लागलेले आहेत. धावसंख्या ती म्हणजे 18. का आम्ही चॅम्पियन होतो
हे दाखवून दिलेलं आहे. परेश उद्याच्या प्रेझेंटेशनला जो फोडणार चॅम्पियन तोच होणार चॅम्पियन. यस सर तोच होणार चॅम्पियन. आणि मला तरी वाटते जगदीश भोईर गेल्या सामन्यामध्ये टिकून होते, घेऊन खेळलेला सामना त्यांनी विजेता केलेला. आत्ता बघूया काय करतो जगदीश भोईर. डीजे डीजे मॅच चालू असताना चेंडू टाकताना डीजे वाजवू नका. नंबर विनंती आहे. चुकून झालं ते, मी बघितलं, लक्ष नव्हतं तुमचं. धावसंख्या आहे ती म्हणजे 19. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. बघायचं आता बाजीप्रभू देशपांडेंनी जसं महाराजांना वचन दिलं होतं तसे हे 2 बॅटर आपल्या संघ मालकाला वचन देतील का? यस सर वचन घेऊनच निघालेले आहेत ते फलंदाज करण्यासाठी आणि ते पार पाडणार आहेत. हा किल्ला आम्ही तुम्हाला जिंकून देणार. पुन्हा एकदा बघा थोडंसं, कारण खेळायचा होता कव्हर पॉइंटला. फर्स्ट लिप रिझनमधून तो चेंडू निघून गेला. सिंगल्स तिकडे मिळाली आणि या सिंगल्सनी धावसंख्या झाली ती म्हणजे 20. यस सर मदन वजे आणि महेश वजे 6 ट्रॉफी मानकरवीर सामनावीर आणि पार्वती जनार्दन वजे यांच्यातर्फे स्मरणार्थ 6 ट्रॉफीचं योगदान आहे. अग्रयुवा प्रतिष्ठान. फ्लाइट इट, चेंज ऑफ पेस, टप्पा पडला. टर्न्स बघा अप्रतिम, एक्सलेंट गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय. धाव संख्या आहे 20. आपण करतोय जगदीश पाटील सरांना मिस. धाव संख्या झाली 20. यस सर जगदीश पाटील मिस, धाव संख्या 20. आणि आपण बघत आहोत दिनेश वजे चांगली गोलंदाजी करत आहेत. त्याच्यामध्ये लेफ्ट टर्न राईट टर्न आहेत, दोन्ही पण आहे. बघूया. टोपण नाव आहे डोनाल्ड. यस सर डॉनल नावाने सुप्रसिद्ध आहे. डॉनल नावाने एक असा सामना. नवनीत पाटील कॅनडा, चौकार षटकार मारा, 500 रुपये मिळवा. ड्रिंक्स टाइम स्ट्रॅटेजी टाइम आउट झालेला आहे. परीक्ष आजचा दिवस तर इकडे गाजला वाजला, कमाल झाली, धमाल झाली. उद्या ज्या टायमाला 3 अनमोल रत्न जेव्हा इकडे येणार आहेत तेव्हा खरी मजा इकडे येणार. यस सर आम्हाला सुद्धा पाहायला खूप मजा येतील, कारण की नितीन सर आणि तुकाराम मांगेला सर दोन्ही आमने सामने. तर आम्हाला किती उत्सुकता आहे. डबल मजा येणार आणि डबल बारी होणार आहे. आणि त्यानिमित्त उद्या रविवारचा सामना होणार आहे. आणि पाहुणे म्हणून आगरी समाजाची शान कलाकार सिंगर सुप्रसिद्ध सिंगर जगदीश पाटील, दादूस आणि सोनाली भोईर यांचं आगमन होणार आहे. आणि त्या महेश वजे यांच्या माध्यमातून येणार आहेत. खूप खूप धन्यवाद महेश वजे दा. तर ज्या ट्रॉफीज तुम्ही बघतायत पार्वती जनार्दन वजे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज महेश वजे दादा यांनी सांगितलं पुढच्या वर्षी 6 नाही डायरेक्ट दुप्पट 12. तसेच आमचे काल ओपनिंग झालेले आमचे आजोबा 100 वयाचे, त्यानुसार आम्ही ओपनिंग केलं. त्यांचे सुपुत्र हेमंत घरत त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. दामोदर जनार्दन घरत वय वर्ष 101 आणि त्यांच्या शुभ हस्ते आज या स्पर्धेचं उद्घाटन झालं. चला चला प्लीज अंपायर वॉर्न करा त्यांना, फक्त तुमचं सिग्नल पाहिजे आम्हाला. त्यांचे चिरंजीव सन्माननीय हेमंत घरत दादांचं आगमन आज इकडे झालेलं आहे. वेलकम हेमंत दादा, सुस्वागतमय स्वागत आहे तुमचं. खरोखरच नितीन सर हा सामना अटीतटीचा सामना आहे. दोन संघांना जिंकण्याचं खूप हे आहे. तर आजचा सामना जिंकेल तो सेमीफायनल क्वालिफायमध्ये. बघा दोन्ही षटकामध्ये जर परिसर बघितलं तर 10 धावा आलेल्या आहेत. दोन्ही बॅटर अजूनपर्यंत ओपनिंगला आहेत. त्यांना माहित आहे आपली जोडी, आता ही जोडी हे लवकर लवकर मला वाटतं तुटायची नाही आणि ही दोस्ती ही पण तुटायची नाही. खरंच नितीन सर ही दोस्ती तुटायची नाही. गेल्या सामन्याला सुद्धा सामनावीर झालेले दोघं पण, आणि मॅच घेऊन मराठीमध्ये गाणं होतं तुझी माझी जोडी इथे जोडी जमली. यस यस इथे जोडी जमलेली आहे. तुझी माझी जोडी जमली गो. आता इतिहास करणार बघायचं, मात्र क्रिकेट आहे, काय होऊ शकतं, कधी काय होईल आपण सांगू शकत नाही. यस सर प्रगती बँकचे मालक जात आहे आणि पेटी सुद्धा पोचवत आहेत. संचालक प्रगती बँकेचे संचालक गाडी भरून गेलेले आहे.
बिग बॅश आमच्या आगरी समाजाची बँक. गोलंदाज आहे मिलिंद भोईर. मिलिंदचं हे षटक खूप महत्वाचं आहे, कारण बघा 49 धावा करायच्या आहेत. 2 षटकामध्ये 10च्या सरासरीनं 20 धावा झालेल्या आहेत. आकाश जर बघितलं तर वैयक्तिक 8 या धावसंख्येवर खेळतोय आणि जगदीश जर बघितलं तर वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळतोय. जबरदस्त सुरुवात आहे. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन चांगलं आहे. यस सर. हा मिलिंद कोल्हापूरवरून बिलून करतोय. नारंगीमध्ये प्रथमेश ठाकरे यांना खेळवलं होतं आणि ब्लॉक एअरकट मारून किन ब्लॉक केलं होतं. क्या बात आहे. कोल्हापूरची आठवण करून दिली. पांढरा तांबडा रस्सा. नारंगीचं ते मैदान प्रथमेश ठाकरे याला बाद करणं इतकं सोपं काम नाही. मित्रांनो, टेनिस विश्वामध्ये दुसरं सगळ्यात अर्धशतक प्रथमेश ठाकरेच्या नावावर आहे. 10 चेंडूमध्ये 50 धावा आणि भिवंडीचा महेंद्र मागे याच्या नावावर 10 चेंडूमध्ये 50 धावा आहेत. यस सर. यस सर. तुम्ही म्हटले बरोबर आहे. त्यांना बॉल करणं साधी गोष्ट नाही, परंतु या मिलिंद भोईरने करून दाखवले होतं. धावसंख्या म्हणजे 22. जरा बघायचं आहे मिलिंदचं नाव चांगलं आहे. एखादा चांगला चेंडू पडेल का बघा. हा कॅच होईल का बघायचंय. नाही, महत्वाच्या ठिकाणी कॅच पकडायचा होता. बॉलर काय करेल. यस सर. यस सर. कॅच ड्रॉप तर मॅच ड्रॉप मेहनत घ्यावी लागेल. अरे मिनी घुशी टाकील, ती घुशीला खाजऱ्या बिजऱ्या सगळ्या लागल्या, त्या पण तुम्हाला काढता येत नाही. तर मी काय करू सर. ती खाजरी अटकली पण ती फाडून गेली ना. हा, आता कैसे बोललास. यस सर. यस सर. खाजरीला उरी ताकद आहे की झालं फाडून टाकून लगेच सगळ्यांच्या हातून ती भेटे नाही. हे असं जायला कसं जायला माहितीये का. तेल गेलं तूप गेलं हाती दुपटणार. सर मानत्रटी खाजरी यो खाजरा आहे खाजरा. हा, यो बघायचं आता किती मागडा. उद्या सकाळची लिलाव होईल. बैठी शॉट. क्या बात है. अफलातून. अरे हुकला तो संपला, ठोकला तो जिंकला. अरे डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. खरोखरच नितीन सर तुम्हाला म्हणलेला यांचे वडील आलेले त्यापासून यांची फल्लेबाजी करायला हवाई फायर करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. नाम है आकाश. आकाश नाम सुन के फ्लावर समझा क्या. अरे ये फ्लावर नहीं, ये वाइल्ड फ्लावर है. नाम 3 अक्षर है लेकिन काम और साउंड बहुत बड़ा है. खरोखर सर बादल में आकाश छाया हुआ है. खरोखरच सर. धावसंख्या 30. काय मॅच आहे, काय मॅच आहे बघा. आणि खरोखर बैठी शॉट काय लावतायत. लाजवाब आकाश. खरोखर सर 2024 ला सुद्धा फायनल मध्ये संघ होता आणि आकाशने असा शॉट मारलेला 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज होती. सेम शॉट. येस. आणि दिवेशला मारला होता आपल्या भावाला. खरोखरच दिवेश भाऊ सांगितलेला काटावर काटा काढणार आणि तो काटा काढलेला. येस येस. पुन्हा एकदा बैठी शॉट आहे. मात्र बघायचा खेळाडू आहे आता. मात्र हा ब्रह्मास्त्र बघा या सूर्याच्या तेजाला कुठेतरी थांबवलंय. हॅलो. खरोखरच मी पाहत आहे प्रेक्षकांचं सुद्धा मनापासून मी धन्यवाद मानतोय. आभार आहे. खचखचात मन स्टेडियम भरलेलं दिसत आहे आणि आपल्या राईट साईडला सुद्धा मुंबईवाले फुल आले. 9 वाजता हजेरी लावले ते. यस. वेल प्लेट आकाश. मुंबईचे फुलवाले असं म्हणतात ना का. देवगडच्या हापूस आंब्याचा, पुण्याच्या अमृतलय चहाचा, कोल्हापूरच्या पांढऱ्या तांबड्या रसाचा आणि मुंबईच्या फुलवाल्यांचा नाद नाही करायचा. यस सर. तुम्ही बरोबर बोलता. तांबड्या पिवळ्या रस्त्याचा खरंच आगरीत झणकाच भारी असतो. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मॅच अजून संपलेली नाही. मॅच अजून आहे. फुलवाल्यांची पहिली ट्रेन 3:30. कोण विसरेल. ही बुलेट ट्रेन आहे फुलवाल्यांसाठी. न्यू बॅटर आलाय जय मात्रे. 2 मॅच मध्ये फेल गेला. आता याचा होईल का सेल. तरच होणार नाही हा फेल.
फुलटॉस चेंडू आहे. थोडासा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप वेगाने आला चेंडू कलेक्ट करण्यासाठी. सिंगल्स मिळाली आणि सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 31. अभी भी दिल्ली थोडीशी दूर आहे परेश असं म्हणायला हरकत नाही. 49 धावा करायच्यात. 31 धावा झालेल्या आहेत. 13 चेंडू 18 धावा. हा चेंडू किती महत्वाचा आहे. यस सर 13 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे आणि स्ट्राईकवर आहे तो जगदीश भोईर. यांची आशा आहे हवाई फायर करण्याची आणि जगदीश भोईर प्राइज झालेला आहे. लगातार 3 षटकांसाठी परेश भोईर 1000 रुपयाचं पारितोषिक. असं वाटलं होतं आर्ग्युमेंट नाही. आर्ग्युमेंट करू नका प्लीज. तर यष्टीरक्षक बघा तुम्ही उमेशला तिकडे बघतात आणि उमेशांची खासियत काय. उमेश परेशजी जो यष्टीरक्षक उमेश आहे ना तो Yes, रिक्षाचं स्टेअरिंग जसा कडक पकडतो ना तसा चेंडू सुद्धा मागे कडक यस पकडतो. सर मुक्काम पाड्यामधून बिलॉंग करतोय. खरंच उमेश हा नामाजलेला खेळाडू आहे आणि विकेट किपिंग सुद्धा चांगला करतोय. रिक्षा स्टेअरिंग पकडतोय तसाच बॉल सुद्धा पकडतोय. अरविंद पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला नवनीत पाटील षटकारांसाठी प्रत्येक एक षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. गांजा 12 चेंडू 18 धावींची गरज आहे. 49 तुम्ही चेस करताय. आजच्या दिवसातील शेवटची मॅम बघायचा है. ये ढलती हुई शाम और रात की शाम किसके नाम होगी ये तो वक्त ही बताएगा. रविंद्र देखेंगे किसके नाम होगी ये शाम किसके नाम. तसंच सर गांजा ग्रुप सचिन पाटील जगदीश भोईर यांना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. 12 चेंडू 18 धावा. धकधक 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 वाढलेली आहे. मजा येणार. 12 आणि कुठे जाईल वारा. राईट साइडला जाईल की लेफ्ट साइडला जाईल की बॉलर साइडला जाईल वारा. अर्षद गरत हॅट्रिक 5000 रुपये US वरून US डॉलर्स. बघा लहान मुलं सुद्धा परेश किती आनंद घेत आहेत. या मॅचचा अभिमान वाटला पाहिजे. आगरी प्रीमियर लीग अफलातून आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आमचे जे कॅमेरामॅन आणि ऑपरेटर आहे खरोखर हेड्स ऑफ आहे तुम्हाला. 12-18 हुकला तो संपला ठोकला तो जिंकला. आता एकच हाईट वातावरण टाईट. अरे बघताय काय प्रेमानं षटकार मारलाय वागानं. अरे हम जा खडे तो सरकार से भी बडे. यस सर हम जा खडे तो सरकार से ही बडे. हवाई फायर ढगातून बॉल गेला आणि तो गेला बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 3 चेंडू डॉट टाका 500 रुपये मिळवा. खरं सर तुम्ही बोललेला फलंदाजी नेक्स्ट मॅचला केली नव्हती पण या मॅचला दिसत आहे आपल्याला. 11 चेंडू 12 धावा. बघा ही मॅच हॅट्रिक सिक्सर नरेश मात्रे यांच्याकडून 500 रुपये. खरोखरच हा सामना असा होणार की अटीतटीचा सामना होणार गरज आहे. स्पोर्ट्स यांच्याकडून 3 डॉट साठी 500 रुपये. क्या बात आहे. बक्षीसवर बक्षीस बक्षीसवर बक्षीस. मॅच बघा रंगतदार. दांडी गोल. तुझ्याकडे आहे शॉवर तर माझ्याकडे आहे पॉवर. बघायचं आहे समोर दिसतोय परेश तुला टावर. गोलंदाजाने दाखवली आपली पॉवर. यस सर समोर दिसतोय टावर. गोलंदाजाने दाखवलेले आहे पायर आणि ते करून दाखवलेलं आहे. बघायचं आहे कारण बघा क्रिकेट राजकारण सरडा कधी रंग बदलेल मी या अगोदर पण सांगितलं होतं. काहीच सांगू शकत नाही. हीच तर क्रिकेटची मजा आहे मित्रांनो. अफलातून क्रिकेट पैसावर पैसा. यस सर पैशावर पैसा बक्षीसवर बक्षीस. 2 डॉट बॉल 500. 2 डॉट बॉल 500. 2 डॉट बॉल 500. खरंच धन्यवाद
धन्यवाद डीजे. आपण पाहत आहोत आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग अर्नाल्ड ते बोलिंज विभाग पर्व दुसरे क्रिकेटचा महासंग्राम गुलमोहर स्टेडियम पुरा पाडा मध्ये बघत आहोत. यस सर नितीन सर. 10-12 7-12 तर आपण बघितला. आता बघायचं आहे 10 चेंडू 12 धावेंची गरज आहे बघा. कारण हीच तर मजा आहे खरोखर. परीत जर बघितलं या अगोदर षटकार मारला त्याच्यानंतर फलंदाज तिकडे बाद झाला. गोलंदाज रवींद्र यांचं मी कौतुक करेन. खरोखर सर सामना हा दोन्ही साईडने आहे. यस दोन्ही साईडने आहे. कारण बघायचं आहे इतक्या सजासजी आम्ही तुम्हाला जिंकून देणार नाही क्योंकि आखिर में जो जीता वही सिकंदर. यस यस सर जो जीता वही सिकंदर होता है. डॉट 500 2 डॉट केले तर 500 एक रवींद्र. यस पुन्हा एकदा ऑन साईडला हलक्या हाताने केलून काढलाय. बघायचं आहे 2 क्षेत्ररक्षक तिकडे आले होते. एका साईडनी संदीप कुलकर्णी आला एका साईडनी गिरीश कुलकर्णी आला. मध्ये थांबली ममता कुलकर्णी असं म्हणायला हरकत नाही. Yes, ही yes, मॅच sir. बघा मजा येईल. शेवटच्या चेंडूपर्यंत परेश ही मॅच रंगतदार होईल का? हो यस शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार होईल. परंतु ओपनर बॅट्समन जगदीश भोईर खेळत आहे. मला तर वाटत नाही शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल. ते फिनिश करतील. 9 चेंडू 11 धावेंची गरज आहे. बघायचं आहे सिंगल्स काढली दुसऱ्या धावेसाठी कॉल देतील का? 8 चेंडू 10 धावा. खरोखर चला ही मॅच आवडली असेल रसिके प्रेक्षकांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अफलातून कामगिरी आहे. अफलातून मॅच आहे. एक्सलंट मॅच आहे. तुमच्या सगळ्यांची उपस्थिती सुद्धा खूप गरजेची आहे. क्या बात आहे क्या आर्ग्युमेंट नाही. आर्ग्युमेंट करू नका. यस सर आणि बर्थडे बॉय हितेश बर्थडे बॉय मला तरी वाटते यांच्यातर्फे पार्टी आहे आज सामना जिंकल्यावर सर्व टीमला. बघा माइंड क्रिकेट परेश कशाला म्हणतात माइंड क्रिकेट कारण दोन्ही बॅटरला माहिती आहे सिंगल सिंगल म्हणतात ना. मुंबईची लाईफलाईन काय आहे? ट्रेन. क्रिकेटची लाईफलाईन काय आहे? सिंगल्स आणि डबल. तर त्याचा यूज करतायत दोन्ही बॅटर. यस सर यूज करा. सिंगल एक रन्स महत्वाचे आहे. त्यासाठी सिंगल घेणं आवश्यकता आहे. 7 चेंडू 8 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा आहे परेश. जबरदस्त. यस सर खूप 7-8. महत्वाचा आहे. बघूया जगदीश भोईर प्रत्येक शेतकऱ्यासाठी गांजा ग्रुप तर्फे सचिन पाटे यांच्याकडून 500 रुपये आहे. आता कोणाची वडील खाट दावा करायच्यात 8. पुन्हा एकदा बघा तिकडे खेळाडू लावला सिंगल्स वाचवण्यासाठी. आता 6 चेंडू आणि 7 धावा. खरोखरच नितीन सर 6 चेंडू 7 सांगितलं म्हणजे हृदयाचे ठोके वाढणारे आहेत. यस आता तर मला वाटतं ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल ना तर शेवटचे 3 चेंडू तुम्ही डोळे बंद करा. यस सर ही मॅच रंगतदार होणार. सुपर से डुपर ही मॅच. खरोखर सर सुपरचे डुपर होणार आहे. परंतु तुम्हाला काय वाटतं नितीन सर ओपनर बॅट्समॅन जगदीश भोईर आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही जगदीश हा ब्रँड आहे. जगदीश कडे चांगली गुणवत्ता आहे आणि जगदीश जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आशा पल्लवित आहेत. बघा यस सर आतिश गोलंदाजाचं नाव आहे आतिश. तर आतिशबाजी होणार परेश. यस सर आता ही डॉट बॉलची होणार चौकाराची होणार षटकाराची होणार मला माहिती नाही मात्र आतिशबाजी होणार. पैशांची झालेली आहे. यस सर आतिशबाजी तर होणार. आणि हा सामना असा आहे 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. बघूया काय होत आहे. 6-7. चला स्टार्ट ऑफ द मॅच. तसाच शुभेच्छा आलेल्या आहेत दोन्ही संघासाठी. भूपेंद्र पाटील यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आगरी सेनातर्फे.
मयूर पाटील पाटील रिसोड यांच्याकडून षटकारासाठी एक षटकारासाठी 500 रुपये. चिराग पाटील फॉर्मला आहेत, जबरदस्त फॉर्मला आहेत. आता मात्र बघा पहिलाच चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकतायत. 6 चेंडू 6 धावा. येस सर, या शिशुशाला वाईट टाकणं म्हणजे खूप अवघड आहे. हिरो कप साऊथ आफ्रिका विरुद्ध इंडिया. गोलंदाजी केली होती सचिन सरांनी, 6 धावा दिल्या नव्हत्या. तो इतिहास इथे घडेल का? आतिश यस बघा ब्लॉक हॉल मध्ये अटॅक आहे. 5-5. येस 5-5 कंपल्सरी चेस सामना राहील. बघायचा 5-5. परेश दुर्गेश कडू तू बिंदास नाच. यस मी नाचणार, खरंच नाचणार. हा सामना झाला आम्ही रविवारी नाचणार, कारण की येत आहे दादूस, जगदीश पाटील आणि सोनाली भोईर. धमालेल. उद्याची संध्याकाळ इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहिली जाईल. 5 चेंडू 5 धावा. यस सर आमची आग्रीवा प्रजन कमिटी मेंबर्स उत्साहात आहेत, कारण की उद्या येणार आहेत आपले सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील, सोनाली भोईर आणि दादूस. पहिला गाव माझा जामबारी होता हे गाणं 7 समुद्र पार नेऊन ठेवलं जगदीश पाटील. तर त्या गाण्याला नाही, आगरी समाजाला नेऊन पण 5-5. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे, बघायचंय हा चेंडू पार जाईल का? विकेट आहे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅच. मी काय सांगितलं होतं, हीच तर मजा आहे मित्रांनो. यस सर कॅच विन द मॅच आहे. कॅच विन द भागेश पाटील यांनी सुपर कॅच पकडलेला आहे. खरोखरच कॅच विन द मॅच आहे. चिराग पाटील रिसोर्ट मयूर पाटील कॅच साठी हा कॅच पकडला. भागेश पाटील यांना 500 रुपयाचं पारितोषिक. चिराग पाटील काचिरीपाडा आणि मयूर पाटील धसपाडा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. बघा तिकडे ज्या मुली आहेत त्यांनी जर कॅच पकडला तर माझ्याकडून मी 1000 रुपयाचं पारितोषिक त्या मुलीला देईन. कमिटी मेंबरने स्प्रे घेऊन जायचं आहे ग्राउंड वरती. दर्शन हॅलो, तिकडे महिला मंडळ आहे राईट साईडला. जर महिला मंडळने कॅच पकडला तर आपले नितीन सर कॉमेंटेटर नामाजलेले गाजलेले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. महिला मंडळ यांनी कॅच पकडला तर नितीन आवडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 4 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. एक धाव, एक धाव्याचं मोल काय परेश ते आता माहिती पडेल का? एक धाव काय असतं, एक धावाची मोल आणि टायमिंगचा महत्व काय आहे ते आता कळलं. आणि तसं आलं स्ट्राईक वरती चिराग पाटील, बघूया काय करतो. 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक परेश भोईर. क्या बात आहे. 2 षटकार 1000 रुपये. 4-5 मात्र 1 षटकारालाच मॅच संपणार आहे. 1 षटकारासाठी 500 रुपये. धन्यवाद. सांगितलं ना आतिश आता आतिशबाजी करणार आहे. 4 चेंडू 5 धावा. यस थोडस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बघायचा कव्हर ड्राइव्ह. Yes. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. मी बोललेलो. धन्यवाद टीचर, धन्यवाद. मी बोललेलो नितीन सर, हा चिराग पाटील आहे. चिराग पाटील मॅच विनर आहे आणि तुम्हाला म्हटलेलं 3 नंबरला यायचा. आज तो थांबून आलेला आहे आणि त्याला माहिती होतं माझी गरज आहे टीम मध्ये. चिराग पाटीलला काय शॉट मारला. गोलंदाजाला सांगितलं, अरे तुझ्याकडे आहे शक्ती तर माझ्याकडे आहे युक्ती, तुझ्याकडे आहे ऊर्जा तर मी आहे सूर्या, तुझ्याकडे जर आहे क्लास तर मी आहे फर्स्ट क्लास. तर या गोष्टींची मला आठवण झाली. या बघा क्रिकेट कसं बदललं. यस सर, खरा चिराग पाटील हा फर्स्ट क्लास. आज ट्रेनचा डब्बा बोलतो आपण फर्स्ट क्लास, तो फर्स्ट क्लास आहे. फर्स्ट क्लास झाला. मॅच फक्त आता 1 धावेंची गरज आहे, तरी सुद्धा मॅच बाकी आहे. मित्रांनो डॉट बॉल साठी मयूर पाटील, पाटील रिसॉर्ट, चिराग पाटील यांच्यातर्फे 500 रुपये. 3 चेंडू 1 धावा. 2 चेंडू डॉट गेले तर काय मॅच होईल. 1 चेंडू डॉट गेला तर 500 रुपयाचं पारितोषिक आणि 1 षटकारला 5000 रुपये. एका षटकाराला पाटील 5000. एका षटकाराला 5000 रुपये. पाटील रिसॉर्ट, काचिरीपाडा, चिराग पाटील यांच्याकडून. बघा व्ह्यू रचना बघा रचलेली आहे कॅप्टननी. आतिश पण एकदा तेस्ताना गोलंदाजी करताना
आता एका पटरीवर 2 गाड्या धावू शकत नाही. Yes, yes, एका sir, yes, मैदानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही. एका जंगलाचे 2 वाघ होऊ शकत नाही. यस सर, खरोखर एका पटरीमध्ये 2 ट्रेन धावू शकत नाही. एका जंगलामध्ये 2 वाघ धावू शकत नाही, परंतु एक वाघ तर धावू शकतो सर. 2 चेंडू डॉट गेले, मॅचला मजा येईल. 3 चेंडू 1 धावा कंपल्सरी करायचा आहे. खरोखरच एक डॉट बॉल 550 रुपये, एक षटकार 5,500 रुपये. पाटील रिसॉर्ट चिराग पाटील. उलटा चेंडू आहे, इथे खेळाडू पाहिजे होता. यस यस सर, इकडे खेळाडू पाहिजे होता. यस, बाहेर राहा बाहेर राहा. आता जाऊ शकता आतमध्ये. Yes, What a yes, match, sir, what a yes, match. what a match. एका चौकरानं परेश काय केलं, चमत्कार केला. यस सर, चिराग पाटील आणि मॅच विनर झाले आणि त्यांनी मला अगोदर सांगले. धन्यवाद टीचे. आवाज वाढव, डीजे आवाज, डीजे आवाज. पंडारी शट पड़के बिगड़ वाला बिन तोड़ चकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगड़ वाला बिन तोड़ चकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगड़ वाला बिन तोड़ चकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगड़ वाला बिन तोड़ चकड़े वाला. हेलो हॅलो, चिराग पाटील यांच्या 500 रुपये आलेले आहेत. चिराग पाटील यांना 500 रुपये